अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। काळूराम चौधरी। पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे केली कारवाईची मागणी। 201 बारामती विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील पद आणि गोपनीय शपथेचा भंग केल्याप्रकरणी 16 सप्टेंबर 2025 रोजी महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे बेकायदेशीर आणि योग्य कारवाईची मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी रजिस्टर पोस्टाने आणि ईमेलद्वारे केली आहे। बारामती येथे दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी बहुजन आक्रोश एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मोर्चामध्ये मी बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो। या मोर्चाचं आयोजन ओबीसी बहुजन आक्रोश समितीने केलं होतं। त्यासाठी रितसर परवानगीकरिता अर्ज देखील दिला होता। सदर मोर्चाच्या आयोजनामध्ये माझा यथार्थ कोणताही हितसंबंध नव्हता आणि नाही मी सदर मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बहुजन समाज पार्टीचं नेतृत्व करीत असल्यामुळे मी स्वतः सदर सांगता सभेमध्ये भाषण करून प्रस्थापितांच्या विरुद्ध भाषण केलं हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे। सदर आक्रोश मोर्चामुळे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित न होता शांततेत मोर्चा पार पडला। असे असताना केवळ प्रस्थापित लोकांच्या विरोधात मोर्चा काढला म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी यांनी तोंड पाहून ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलाय। सदर मोर्चामध्ये 10 ते 15,000 व्यक्ती समूह हजर असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते हजर असताना माझ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा भाषण केले असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्यावर आकसापोटी अजित पवार यांच्या सांगण्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय। मी व्यक्तिशः गेली 20 ते 25 वर्ष बारामती विधानसभा लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सन 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ला देखील मी स्वतः उमेदवार केले आहेत आणि लोकसभा निवडणूक सन 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ला देखील मी स्वतः उमेदवार देखील उभे केलेत। मागील सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात माझ्या पक्षाचा उमेदवार दिला होता। त्यामध्ये निरनिराळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेटमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन विकासाच्या नावावर सुरू असलेला भ्रष्टाचार मलिदा गँग हा शब्दप्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाचक्की झाली आणि त्यामध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला। या रागातून अजित पवार यांनी राजकीय आकसापोटी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यास बारामती पोलिसांना सांगून आपल्या पदाचा गैरवापर करून पद आणि गोपनीयता शपथेचा भंग केल्याने त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्दबातल ठरवण्यात यावे आणि त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महामहिम राज्यपाल आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी केली आहे। नमस्कार, मी काळूराम चौधरी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव म्हणून काम करतो। दिनांक 5 सप्टेंबर रोजी बारामती या ठिकाणी बहुजन ओबीसी एल्गार मोर्चा संपन्न झाला। त्या मोर्चाच्या आयोजकांमध्ये माझा यथार्थी काही संबंध नव्हता किंवा नाही, परंतु त्या मोर्चाच्या सभा झाल्यानंतर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये माझं नाव त्यामध्ये अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या सांगण्यावरून त्या FIR मध्ये माझं नाव दाखल करण्यात आलेलं आहे। माझ्या अगोदर माझ्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची भाषणं झाली। त्यांना त्या FIR मधून गुन्ह्यातून बाजूला करून पक्षपातीपणा करून माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। वस्तुस्थिती माझ्या भाषणाने किंवा त्या मोर्चाने बारामतीत कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही। आता शांततेत मोर्चा पार पाडलेला असताना अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी जी लोकप्रतिनिधी अधिनियम 1950च्या पद आणि गोपनीयतेची जी शपथ घेतली होती त्याचा भंग केल्यामुळे मी अजित पवारांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी म्हणून महामहिम राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे तशी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांची आमदारकी रद्द करावी आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मी हे जे आकाशाने माझ्यावरती जी कारवाई चालली याचं कारण हे आहे की या बारामतीमध्ये
जो 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार सुरू आहे, हा वेळोवेळी मी या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणलेला आहे. आमच्या बारामतीमध्ये 97 लाख रुपयाचं टॉयलेट अजितदादांनी बांधलेलं आहे. आमच्या बारामतीत जो दगड लावलेला आहे तो एक दगड 60 रुपयाचा असताना त्याचं बिल 480 रुपयाचं काढलेलं आहे. एक स्पीड ब्रेकर बारामतीत जो नगर परिषदेच्या हद्दीत आणि शहरात बसवला आहे तो एक स्पीड ब्रेकर 6 लाख रुपयाचा आहे. हे मी बारामतीच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला च्या समोर आणलेला आहे. आणि या आकाशापोटी आणि जो लोकसभेच्या वेळेस TV चॅनलच्या डिबेटमध्ये हा मलिदा गँग जो शब्द मी प्रयोग केला आणि त्याच्यामुळे अजितदादांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जी किरकिरी झाली आणि त्यामधून अजित पवारांच्या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या सुविध पत्नी त्यांचा पराभव लोकसभेला झाला. या रागातून या आकाशापोटी त्यांनी माझं नाव या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडलेला आहे. आणि अशा करून त्यांनी जी पद आणि गोपनीयतेची शपथ अधिनियम 1950 नुसार घेतली होती त्याचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी ही माझी मागणी आहे. तसंच मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या आमच्या कारखान्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. मी तिथंही पत्र दिलेलं आहे की काय विषय जे आहेत, काय भ्रष्टाचाराचे असतील, काय शेतकऱ्यांच्या हिताचे विषय मला त्या ठिकाणी मांडायच्यात, म्हणून मी कारखान्याकडे अर्जही केलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये मी काही शांत बसणार नाही. हा भ्रष्टाचार वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनतेसमोर या बारामतीतील 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार ही मी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि या बारामतीतून ST, ST, OBC आणि मायनॉरिटीची मूठ बांधून त्यांचा बहुजन समाज तयार करून यांना सत्तेवरून घालवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.